महाराज या अभंगातून म्हणतात की काही माणसाला त्याच्या जीवनामध्ये त्याच्या वाट्याला दुःखच काय येत असतं. काय म्हणतात? हाती धरू जावे त्याने परतेची व्हावे, ऐसा काहो आला वाटा हिन भाग्याचा करंटा, देवाना संसार दोही ठाई नाही धार, नाही थार तुका म्हणे पीक भूमिनिधी न मिळे भीक. तर एखाद्या वस्तूला हाताने धरायला जावे आणि ती वस्तू मागं सरकत जावी, आपल्याला पोहोचूच नाही. इतके दुःख माझ्याच वाट्याला का बरे आले, इतका मी भाग्यहीन करंटा झालो आहे काय, माझ्या नशिबी देवही नाही आणि संसारही नाही, त्यामुळे मला दोन्ही ठिकाणी आधार राहिला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, स्वतःच्या शेतात पीक येत नाही आणि कुणी भीकही वाढत नाही, अशी स्थिती झालेली आहे. तर तुकाराम महाराज या अभंगातून म्हणतात की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये द्विधा मनस्थिती ठेवू नका. एकाग्र मनाने ईश्वराचं नामस्मरण करा आणि जर तुम्ही ईश्वराचं नामस्मरण केलात तर तुमच्या जीवनामध्ये सुख येणार आहे, आनंदच आनंद तुम्हाला मिळणार आहे असं सांगतात. रामकृष्ण हरी.